त्रिशाने आपल्या फार्म हाऊसच्या कंपाऊंडमध्ये कार पार्क केली. 2 तास ड्राईव्ह करून ती संध्याकाळी 7च्या सुमारास तिथे पोहोचली होती. हे 2 तास आज जरा जास्तीच लांब वाटत होते, कारण आज तिच्यासोबत फायनली आयुष्यमान आला होता. ते दोघंही खूप दिवसांपासून आजची वाट पाहत होते. व्हॅलेंटाईन डे. त्यांचं प्रेम त्यांच्या ऑफिसच्या इतरांपासून काही गुपित नव्हतं. 10 दिवसांआधीच 4 फेब्रुवारीला त्रिशाने आयुष्यमानला प्रपोज केलं होतं आणि त्यानेही कुठलाही वेळ न घालवता लगेचच तिला होकार दिला. आणि आज 14 फेब्रुवारीला त्यांनी व्हॅलेंटाईन डे सोबत साजरा करायचे ठरवले. गावापासून लांब त्रिशाच्या फार्म हाऊसवर. कारमधून उतरून त्रिशा आयुष्यमानचा हात घट्ट पकडून त्याला आत नेऊ लागली. आयुष्यमानही खूप खुश होता. ऑफिसमधली सर्वात सुंदर मुलगी त्याची गर्लफ्रेंड होती. त्याला वाटत होतं जणू काही हातात ट्रॉफीज धरली असेल. त्रिशाने दाराचं लॉक उघडण्यासाठी त्याचा हात सोडला. हॉलमध्ये येताच आयुष्यमान समोरचं दृश्य पाहून थक्क झाला. आज ऑफिसमध्ये सुट्टी घेऊन त्रिशाने इथे येऊन तिचं फार्म हाऊस सुंदर लाल फुग्यांनी आणि फुलांनी डेकोरेट केलं होतं. आवडलं? तिने लाजत विचारलं. मी आधीच तुझ्या प्रेमात वेडा झालोय आणि आता हे सगळं पाहून अजूनच वेडा होतोय, असं म्हणत त्याने तिला आपल्या जवळ ओढले. अगं, पण इथे नोकर वगैरे राहतात ना, त्यांना सुट्टी दिली आहे. आज इथे फक्त आपण दोघं. त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळत तिने उत्तर दिलं. दोघंही 30 ते 32 वर्षांचे असून अगदीच कॉलेजच्या मुलांसारखे नवे नवे प्रेमात पडल्यासारखे झाले होते. मग आता सेलिब्रेशन सुरू करायचं? त्याने तिच्या केसात हात फिरवत मिश्किलपणे विचारले. चावट, असं म्हणत तिने त्याला हलकासा धक्का मारून लांब सरकवले. हे डोळ्यासमोर दिसतायत ना, त्यापेक्षा खूप सारे जास्ती प्लॅन मी केले आहेत. थोडा धीर धर, असं म्हणत ती पळत पळत आत गेली. आयुष्यमान विचारात पडला की मी तिच्या मागे आत जाऊ का इथेच थांबू. शेवटी तो तिथेच सोफ्यावर बसला, तिची वाट बघत. एक एक क्षण त्याला एक एक दशकासारखा वाटत होता. शेवटी ती आली, सुंदर लाल ड्रेस घालून, हातात हार्ट शेपचा केक घेऊन. ती हॉलच्या दारात येऊन उभी राहिली. आयुष्यमान तिला पाहतच राहिला. तिचं सौंदर्य आज काही वेगळंच वाटत होतं, जशी काही स्वर्गातली अप्सरा. तो आपल्या जागेवरून उभा झाला. तिच्या दिशेने पुढे पाऊल टाकणार इतक्यातच लाईट्स गेले. तिथे संपूर्ण अंधार झाला. पण तिच्या हातातल्या केकवरच्या कॅन्डलच्या प्रकाशात तिचं सौंदर्य अजूनच दैविक वाटत होतं. तो जागीच स्तब्ध उभा होता, तिचं सौंदर्य न्याहाळत. एवढ्यातच तिच्या मागून काळसर आकृती आकार घेऊ लागली. त्याला काही समजेल त्या अगोदरच विजेच्या वेगाने ती आकृती त्रिशाला ओढत मागे अंधारात घेऊन गेली. त्रिशाची कर्णकर्कश किंकाळी त्या अंधारात लांब जाताना त्याला ऐकू येत होती. पण क्षणार्धात पालटलेले सारे दृश्य त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते. त्याला भानावर यायला काही वेळ लागला. त्या विचित्र वस्तूपासून स्वतःचा जीव वाचून पळून जायचं का आपल्या गर्लफ्रेंडचा जीव वाचवायला त्या दिशेत जायचं, ही चलबिचल त्याच्या मनात सुरू होती. पण दूरवरून येणाऱ्या त्रिशाच्या किंचाळीच्या आवाजाने त्याला थोडी हिंमत आली आणि तिथे तिच्या हातातून जमिनीवर पडलेल्या केकवरची कॅन्डल हातात घेऊन तो त्या दिशेने वेगात पाऊल पुढे टाकू लागला. हॉलनंतरच्या पॅसेजमधून जाताना हळूहळू त्याचा वेग कमी होऊ लागला. त्रिशाच्या किंकाळ्यांसोबत एक वेगळाच अमानवी आवाज येत होता, जसा एखाद लांडग्याच्या गुरगुरण्यासारखा, पण जास्ती भीषण. तरी स्वतःची सगळी हिंमत एकवटून तो त्या आवाजाजवळ पोहोचला. तिथे तळघराजवळ जाणाऱ्या पायऱ्याच्या जवळच्या भिंतीला आपला सगळा जोर एकवटून त्रिशा घट्ट पकडून उभी होती आणि बघून वाटत होतं की तिचे पाय कोणीतरी खाली ओढत होते. आयुष्यमानला आलेला पाहून तिच्या डोळ्यात थोडी आशा दिसू लागली. ती
त्याला विनवण्या करू लागली, तिला वाचवण्यासाठी. त्याने एक क्षणाचा विलंब न करता पुढे येऊन धावत जाऊन तिला जवळ ओढलं आणि जे काही तिच्या पायांना पकडून होतं त्याच्या तावडीतून सुटून ते दोघेही मागे पडले. ते दोघेही भयंकर घाबरलेले आणि गोंधळलेले होते. जे काही झालं त्यांना काहीच समजत नव्हतं. पण दुसऱ्या कशाहीपेक्षा त्यांना आता आपला जीव वाचवणं जास्ती गरजेचं होतं. ते पटापट एकमेकांना सावरत उभे झाले आणि दाराच्या दिशेने धावू लागले. ते अंधारात पडत धडपडत दाराजवळ पोहोचले की एक जोरदार वाऱ्याच्या धक्क्याने दार वेगाने बंद झाले. ते काही क्षण जागीच थांबले, पण पुन्हा जरा भानावर येत त्रिशा जाऊन दार उघडण्याचे प्रयत्न करू लागली. त्या खोलीतल्या गुलाबांचा सुगंध अचानकच नाहीसा झाला. तिथले वातावरण अचानकच खूप खाली गेले. त्यांना थंडी आणि भीतीने शहारे सुटू लागले. आयुष्यमानला तर काहीच कळत नव्हते की हे सारं काय घडत होतं. तो काय विचार करून इथे आला होता आणि आता हे सगळं काय चाललं होतं. एवढ्यातच खिडकीतून येणाऱ्या पुसटच्या उजेडात त्याला दिसलं की त्रिशाने तिच्या लाल ड्रेसच्या खिशामधून काहीतरी चमकणारी वस्तू बाहेर काढली. त्रिशा, त्याने गडबडून विचारलं. श्श असं म्हणत तिने त्याचा हात धरून त्याला जवळ ओढलं. त्याच्या डोळ्यांना आता त्या अंधाराची सवय झाली होती आणि थोडे थोडे दिसू लागले होते. आयुष्यमानने पाहिलं की ती चमकणारी वस्तू एक मोठा चाकू होता. त्रिशा, तो पुन्हा म्हणाला. श्श, तिने पुन्हा त्याला गप्प केलं आणि खुसफुसून म्हणाली, किचनमधून बाहेर जाण्याचे दुसरे दार आहे. त्याने पुढे काहीच प्रश्न न विचारता भिंती चाचपडत तिच्या मागे जायचं सुरू केलं. ते किचनच्या दाराजवळ पोहोचले. दार बंद होतं. त्यांनी निराश होऊन एकमेकांकडे पाहिलं. ते पुढे काही विचार करतील एवढ्यातच पुन्हा ती काळसर आकृती किचनच्या आत येण्याच्या दाराजवळ उभी राहिली. त्या दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढले होते. त्या अतिथंड वातावरणातही त्यांना घाम फुटू लागला. त्यांनी एकमेकांचे हात अजूनच घट्ट धरले. त्रिशाने दुसऱ्या हातातल्या चाकूवरची पकड अजूनच मजबूत केली. काय हवे तुला आमच्याकडून? कोण आहेस तू? त्रिशाने जोरात ओरडून विचारले. त्या आकृतीच्या दिशेने तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मोठी कर्णकर्कश किंकाळी आली आणि तिथे एक मोठं वादळ आल्यासारखं झालं आणि किचनमधले सारे भांडे इथे तिथे आपटून जमिनीवर आदळू लागले. तिथे सारे चाकू आणि इतर धारदार वस्तू हवेत उडू लागल्या आणि वेगात त्या दोघांच्याही दिशेने येऊ लागल्या. आयुष्यमानने पटकन त्रिशाला धरले आणि दोघंही खाली वाकले. ते सारे चाकू त्यांच्या मागच्या दारात जाऊन अडकले. ते हळूहळू स्वतःला सावरून पुन्हा उभे झाले. पण इतक्यातच ती आकृती विजेच्या वेगाने त्यांच्या दिशेने धावू लागली आणि त्रिशाच्या शरीरात नाहीशी झाली. आयुष्यमानला तिचं शरीर पटकन गार पडू लागल्याचं जाणवलं. तिने त्याचा हात सोडला. मान वाकडी करून त्याच्या समोर पाहिले. ती अतिशय अमानवी दिसत होती. स्वतःसारखी वाटतच नव्हती. तिचे डोळे संपूर्ण काळे झाले होते. इथून निघून जा, असा गुरगुरणारा आवाज तिच्या आतून आला आणि त्यांच्या मागचं दार आपोआपच उघडलं. तिने त्याला स्वतःपासून लांब लोटलं आणि हळूहळू चालत बेसमेंटच्या दिशेने घरात निघून गेली. त्याचे पाय जागेत जखडले होते. त्याचं डोकं सुन्न पडलं होतं. त्याचं अखंड शरीर बधीर झालं होतं. त्याच्या मनाची परत तीच कोंडी होत होती. स्वतःचा जीव वाचवायचा की त्रिशाचा? त्याला कुठेतरी मनात ही पूर्ण जाणीव होती की जर तो आता इथून गेला तर ह्यापुढे तो त्रिशाला पुन्हा कधी जिवंत पाहू शकणार नाही. त्याने परत आपलं मन घट्ट केलं. सगळी हिंमत एकवटली. तिथे मागच्या दारात अडकलेला एक चाकू स्वतःजवळ घेतला आणि बेसमेंटमध्ये जाऊ लागला. त्रिशा बेसमेंटमध्ये निघून गेल्यानंतर घरातलं वातावरण परत नॉर्मल झालं. पण बेसमेंटमध्ये तीच बोचणारी थंडी जाणवू लागली. घरातले लाईट्स परत आले होते,
पण बेसमेंटमध्ये प्रकाश अगदीच कमी होता. खाली बेसमेंटचे दार उघडेच होते. तो हळूहळू दबक्या पावलांनी आत गेला. तिथे हिरव्या बल्बच्या प्रकाशात समोरचं भयान दृश्य तो काही क्षण पाहतच राहिला. समोर एका कोपऱ्यात एका लोखंडी खुर्चीत त्रिशा होती. कदाचित बेशुद्ध होती. तिच्या हातापायावरच्या जखमांमधून रक्त झिरपत होतं. तिच्या तोंडालाही रक्त लागले होते. पाहून असं वाटत होतं की तिच्या पोटरीतून मांसाचा लचका कोणीतरी चावून काढला असेल. त्याने अलगदच नजर चारी बाजूला फिरवली. तिथे त्या खुर्चीच्या बरोबर समोर एक व्हिडिओ कॅमेरा ठेवला होता. त्याच्या बाजूला टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे चाकू, ड्रिलिंग मशीन वगैरे होते. तो सगळा प्रकार पाहून त्याला मळमळू लागले. एवढ्यातच तिच्यात जरा हालचाल जाणवली. ती शुद्धीतेत होती. तो भरभर तिच्या दिशेने पुढे जाऊ लागला. पण अचानकच त्याला कोणीतरी जागीच बांधला असेल तसा तो जखडला. त्याला त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून लांब ती काळी आकृती पुन्हा दिसू लागली. तुला इथून जायला सांगितलं होतं. पुन्हा ती केळसवाणी गुरगुर ऐकू आली. काय आहेस तू? कोण आहेस? तिला का असा त्रास देतोय? तिला सोडून दे. तिच्या चेहऱ्यावरचे केविलवाणी भाव पाहून त्याला राहवलं नाही. तिच्या जागी हवं तर मला मारून टाक. तेच तर हवा आहे तिला. त्या आकृतीच्या दिशेने आवाज आला. मला वाचव आयुष्यमान, प्लीज मला इथून सोडव. त्रिशा गयावया करू लागली. आयुष्यमान त्या शेवटल्या वाक्यावर अजूनही गोंधळलेला होता. त्रिशाचे शब्द त्याच्या कानावर पडतच नव्हते. तिने तुला त्यासाठीच इथे आणला होता. तू तिचा ह्या वर्षीचा शिकार आहेस आणि मी गेल्या वर्षीचा. त्याचं ऐकू नकोस आयुष्यमान, मला वाचव. तू वाईट आत्मा आहे. त्या आकृतीच्या दिशेने पुन्हा जोराची किंकाळी ऐकू आली. मग तुझ्या तोंडून खरं सांग. आणि पुन्हा वाऱ्याच्या वेगाने ती आकृती तिच्या शरीरात प्रवेशली. तिचे हावभाव पुन्हा बदलले. ती पुन्हा अमानवी दिसू लागली. सफेद पडलेली चामडी, लख्ख काळे डोळे. ती स्वतःच्या हाताचे लचके तोडू लागली. थांबव हे सगळं, मी सांगते. ती जोरात ओरडली. तिच्या तोंडातून तिच्याच हातातलं वाहिलेलं रक्त निघत होतं. मी गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवानला इथे आणलं होतं. तेच सगळं केलं होतं जे आज तुझ्यासाठी केलं होतं. त्या केकमध्ये गुंगीचं औषध होतं. ते खाऊन तो थोड्याच वेळात जवळजवळ बेशुद्ध झाला. मी खेचत ओढत त्याला इथे बेसमेंटमध्ये घेऊन आले आणि ह्या खुर्चीत बांधलं. त्याचा व्हिडिओ काढायचा सुरू केला आणि हळूहळू चाकूने वार करून त्याच्या शरीराचे लचके काढले होते. जितक्या शक्य होत्या तितक्या यातना देऊन त्याला शेवटी संपवला. आयुष्यमानला ह्या धक्कादायक कबुली जबाबावर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे आज जर हा सगळा विचित्र प्रकार घडला नसता तर ह्या खुर्चीत, ह्या अवस्थेत तो स्वतः बसला असता. तिने पुन्हा स्वतः उजव्या हाताने डाव्या हाताची बोटं एक एक करून तोडायला सुरुवात केली. नाही, ती पुन्हा होणाऱ्या यातनांनी जोरात ओरडली. सांगते, मी याआधीही गेल्या 3 वर्षांपासून दर व्हॅलेंटाईन डेला वेगवेगळ्या मुलांना फसवून इथे आणलंय आणि असंच संपवलंय. आयुष्यमानचा मेंदू सुन्न पडला. तो आता त्या जागेवर जखडलेला नव्हता, पण तो जागीच स्तब्ध झाला होता. ज्या मुलीवर त्याने प्रेम केलं आणि जी त्याच्यावर एवढं जीव लावत होती, तो सगळा भ्रम होता. तो एवढा मूर्ख होता आणि तिच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की त्याला काहीच समजलं नाही. त्याला त्या सगळ्या वस्तू हळूहळू पुन्हा आठवू लागल्या, ज्याच्यावर त्याने कदाचित लक्ष दिलं असतं तर त्याला जरा तरी संशय आला असता. तुझा फोन आणू नकोस, उगीचच कोणाचा डिस्टर्बन्स नको, असं म्हणून तिने त्याला फोन ऑफिसमध्ये ठेवायला लावला होता. कोणाला सांगूही नकोस की आपण सोबत जातोय, नाहीतर उगाचच आपल्याला चिडवतील उद्या. तिचं ऐकून तो कोणालाच न सांगता इथे आला होता, जेणेकरून तिने त्याला मारून टाकल्यावर
कोणालाच पत्ता लागला नसता की तो अचानकच गायब कसा झालाय. तिच्या ड्रेसच्या खिशातून तिने काढलेला तो चाकू बहुतेक त्यालाच मारायसाठी तिने जवळ ठेवला होता. त्याला इतकी आवडणारी त्रिशा एक सिरियल किलर होती हे त्याच्या आकलनाच्या पलीकडे होतं. त्याला समजत नव्हतं की त्याला त्या आत्म्यापासून घाबरायला हवं की ह्या निरागस वाटणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या खुन्यापासून. मला सोड आता, मी सगळं सांगलंय. पण माझा बदला पूर्ण नाही झालेला अजून, तो कुरकुरणारा आवाज तिच्या तोंडून बोलला. ती त्या खुर्चीतून उठली. समोरच्या टेबलाजवळ जाऊन ड्रिलिंग मशीन हातात घेतलं. पुढचं दृश्य पाहताच आयुष्यमानने पटकन डोळे दुसऱ्या दिशेने फिरवले. आधी आला तो ड्रिलिंग मशीनचा आवाज आणि मग तिचं निश्चित पडलेलं शरीर जमिनीवर कोसळण्याचा आवाज. तिथे जे घडलं ते त्यापुढे पाहण्याची आयुष्यमानमध्ये ना ताकद होती ना हिंमत. त्याला कुठेतरी ह्या वस्तूचा आनंदही होत होता की फक्त त्या अतृप्त आत्म्याचा बदला पूर्ण झाल्याने आज त्याचाच नाही तर पुढे येणाऱ्या कित्येक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कित्येक निष्पाप मुलांचा जीव वाचला होता.